श्रोत्यानो, ह्या दिवसांमध्ये आम्ही लेवीच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 23व्या अध्यायाच्या 1 ते 8 वचनांवर आम्ही विचार केलेला आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा. लेवीचे पुस्तक 23वा अध्याय. श्रोत्यानो, करिंथकरास पहिले पत्र 5वा अध्याय 7 आणि 8 वचने आम्हाला सांगतात, जुने खमीर काढून टाका अशा हेतूने की तुम्ही जसे बेखमीर झाला आहात तसे तुम्ही नवा गोळा व्हावे. कारण आपला वल्हांडणाचा यज्ञपशू जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले म्हणून आपण सण पाळावा. तो जुन्या खमीराने अथवा वाईटपणा व दुष्टपणा ह्यांच्या खमीराने नव्हे तर सात्विकपणा व खरेपणा ह्या बेखमीर भाकरीने तो पाळावा. गुलामांनी अंग मेहनतीचे सुद्धा काम करू नये. रोजच्या कामापासून त्यांनी फुरसत घ्यायची होती. हे हव्य होमार्पण, अन्नार्पण व पापार्पणाला दर्शविते. बेखमीर भाकरीच्या सप्ताहात पहिला आणि 7वा दिवस विशेष पवित्र मेळाचा दिवस असत. वल्हांडण आमच्या पापांसाठी ख्रिस्ताचा मृत्यू ह्याविषयी बोलतो. त्यानंतर तो आमच्याकरिता मेला या वास्तविकतेच्या आधारावर आमची सहभागिता टिकवायची नाही. आम्हाला आत्मिक जीवनात पुढे जात असताना स्वतःच्या पापांचा अंगीकार करून शुद्ध राहायचे आहे. आमच्या प्रभूने त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना योहान शुभवर्तमान 13 ते 8 वचनात म्हटले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. हे दर्शविते श्रोत्यानो की एखाद्या व्यक्तीचे तारण झाल्यानंतर सुद्धा तिच्या जीवनात ख्रिस्ताच्या रक्ताचे महत्त्व कायम राहते, निरंतर राहते. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 7 वचन. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 7 वचन. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. ख्रिस्ताचे रक्त आम्हाला निरंतर शुद्ध राखते. हाच ह्या बेखमीर भाकरीच्या सणाचा अर्थात माझोतचा अर्थ आहे. हा सण इस्रायली रानातून निघून वचनदत्त देशात जाऊपर्यंत पाळू शकले नाहीत. जेव्हा त्यांनी त्या प्रदेशात पीक पेरले तेव्हा त्याला बार्लेचे पीक येऊपर्यंत त्यांना वाट पाहावी लागली. पण त्याची पेंडी बनवून ती याजकाकडे परमेश्वराला अर्पण्यासाठी आणावी लागली. कोणत्या दिवशी त्याने हे केले हे सांगण्यात आले नाही. तो पहिला दिवस असेल किंवा शेवटला असेल. महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे आठवड्याच्या पहिल्या दिवशी केल्या जाई. हे फार महत्वाचे आहे कारण ख्रिस्ताला प्रथम फळ म्हणण्यात आले आहे. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय आणि 20 वचन आम्हाला सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 20 वचन. तरी पण ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहेच. तो महानिद्रा घेणाऱ्यातले प्रथम फळ असा आहे. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 23 वचन. पण प्रत्येक आपल्या क्रमाप्रमाणे प्रथम फळ ख्रिस्त, मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी. त्याच्या पुनरुत्थानाची वेळ मत्ते शुभवर्तमान 28 अध्याय 1 वचनामध्ये फार स्पष्टपणे नमूद केलेली आहे. वचन सांगतं की शब्बातानंतर आठवड्याचा पहिला दिवस उजाडताच मगदालिया मरिया व दुसरी मरिया ह्या कबर पाहाव्यास आल्या. आठवड्याच्या पहिल्या दिवशी ख्रिस्त जो प्रथम फळ तो पुनरुत्थित झाला. एक दिवस मंडळी सुद्धा पुनरुत्थानास संमिलित होणार आहे, परंतु आतापर्यंत फक्त तोच गौरवी शरीरात मृत्यूतून उठविला गेला. मंडळीला वर घेतला जाईल तेव्हा श्रोत्यानो, आम्ही सर्व जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहोत ते सर्व उठवल्या जाऊ. योहान शुभवर्तमान 12 अध्याय 24 वचन. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मेला नाही तर तो एकटाच राहतो आणि मेला तर पुष्कळ पीक देतो. प्रथम उपज दर्शविते की ह्यानंतर पीक येईल. विश्वासणारे ते पीक आहेत. 12 ते 14 वचने बघा. 23 अध्याय 12 ते 14 वचने. पेंढी ओवाळाल त्या दिवशी दोषहीन अशा 1 वर्षाच्या मेंढ्याचे होमार्पण करावे. त्याबरोबरचे अनार्पण तेलात मळलेल्या 2 दशमांश एफा सपीठाचे असावे. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. आणि त्याबरोबरचे पेयार्पण म्हणून 1/4 हिन द्राक्षरस अर्पावा. तुम्ही आपल्या देवाला हे सर्व अर्पण आणाल त्या दिवसापर्यंत नव्या पिकाची भाकर किंवा हुरडा किंवा हिरवे धान्य खाऊ नये. तुमच्या सर्व घरातून हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. ह्या दिवसाच्या उत्सवामध्ये अर्पण सुद्धा होते. पापार्पण नव्हते, कारण ते ख्रिस्ताच्या मृत्यूत संमिलित होते. तेथेच त्याने पापाचा प्रश्न सोडवला. हे अर्पण सुवासिक हव्य होते,
करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन सांगतं. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 21 वचन. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले, ह्यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. तसेच योहानकृष्ण वर्तमान 14 अध्याय 19 वचन. योहानकृष्ण वर्तमान 14 अध्याय 19 वचन. मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल. श्रोत्यानो, हे एक फार गौरवी सत्य येथे आम्हाला सापडते. नवीन पिकाचा आनंद तोपर्यंत उपभोगायला मिळत नसे जोपर्यंत तो हे अर्पण परमेश्वरासमोर ओवाळत नसे. विश्वासणाऱ्यांकरिता ख्रिस्ताचा मृत्यू व पुनरुत्थान आम्हाला एका नवीन संबंधात व आशीर्वादात आणते. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 17 वचन बघा. करिंथकरास दुसरे पत्र 5 अध्याय 17 वचन. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. श्रोत्यानो, ह्याचा अर्थ असा नाही की फक्त काहीच सवयी बदलतात. ह्याचा अर्थ की आम्हाला जुन्या आदामापासून वेगळ्या केले गेले व आता आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताशी जुळल्या गेलो. आता आमच्या जीवनात एक नवीन उद्देश, नवीन ध्येय, नवीन आनंद, नवीन जीवन आहे आणि त्याचा परिणाम जुन्या काही सवयींवर होईल. होय ना श्रोत्यानो? प्रभू सर्व काही नवीन करतो. आता पुढच्या वचनांमध्ये पेंटिकॉस्ट किंवा 50 दिवसांचा पवित्र समय आम्ही पाहणार आहोत. ह्या ठिकाणी फार पद्धतशीर व कालक्रमाला धरून दिलेला क्रम आम्हाला आढळतो. वल्हांडण सांगतो की ख्रिस्त जो आमचा वल्हांडण आहे त्याला आमच्यासाठी अर्पण करण्यात आले. बेखमीर भाकरी ख्रिस्ताच्या गोष्टीत वाटा व त्याच्यासोबत सहभागित आहे. प्रथम उपज ख्रिस्ताचे पुनरुत्थान, मृत्यूतून उठलेला प्रथम फळ दर्शविते. आता आम्ही पेंटिकॉस्टकडे येतो. 15 आणि 16 वचने बघा. शब्बाताच्या पुढच्या दिवशी तुम्ही ओवाळणीची पेंढी आणाल, त्या दिवसापासून पुरे 7 शब्बात मोजावे. 7व्या शब्बाताच्या दुसऱ्या दिवसापर्यंत 50 दिवस मोजून त्या दिवशी परमेश्वराप्रित्यर्थ नवे अन्नार्पण करावे. पेंटिकॉस्टविषयी बऱ्याच गोष्टी आम्ही लक्षात घेण्यासारख्या आहेत, कारण श्रोत्यानो, आज त्याच्याविषयी अनेक अशा गोष्टी पसरलेल्या आहेत ज्या शास्त्राच्या विरुद्धात आहेत. पेंटिकॉस्टचा सण हा नेहमी आठवड्याच्या पहिल्या दिवशी पडत असे. ते 7 शब्बात मोजत असत, म्हणजेच 49 दिवस, आणि 50व्या दिवशी 7व्या शब्बातानंतरचा दिवस आठवड्याचा पहिला दिवस पेंटिकॉस्ट असे. प्रथम उपसाची ओवाळणी केल्यानंतर 50 दिवसानंतर मंडळीची स्थापना किंवा जन्म सप्ताहाच्या पहिल्या दिवशी झाली. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला. पेंटिकॉस्टचा अर्थ मानवाच्या तर्कावर आधारित नाही किंवा सोडलेला नाही. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 1 आणि 4 वचन आम्हाला सांगतं. प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 1 आणि 4 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. पेंटिकॉस्ट जेव्हा पूर्णपणे आला ह्याचा अर्थ हा नाही की 12 वाजता किंवा संध्याकाळी 6 वाजता. पूर्ण झाला म्हणजे लेव्यमध्ये ज्या उद्देशाने तो देण्यात आला होता तो उद्देश पूर्ण झाला. ख्रिस्ताच्या देहात विश्वासणाऱ्यांचा बप्तिस्मा करण्यास पवित्र आत्म्याचे येणे आणि मंडळीतून लोकांना पाचारण करणे दाखविते. पेंटिकॉस्ट हा मंडळीचा जन्मदिवस आहे. श्रोत्यानो, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर 50 दिवसानंतर पवित्र आत्मा आला. परमेश्वर त्याच्या दिनदर्शिकेप्रमाणे अगदी निश्चित वेळेनुसार पुढे जात होता. त्यांनी नवे अन्नार्पण करायचे असे. हा मंडळीचा नमुना आहे. मंडळी नाविन्यता असलेली आहे. प्रभू येशू आम्हाला जुने वस्त्र देण्यास आला नाही, तर नीतिमत्वाची अगदी नवीन वस्त्रे देण्याकरिता आला. ख्रिस्तामध्ये असणे म्हणजे त्याच्या नीतिमत्वाच्या वस्त्रांनी पांघरले जाणे होय. परमेश्वर अशाच प्रकारे आम्हाला पाहतो. आम्हाला ह्या ठिकाणी वेळेचा क्रम लक्षात घ्यावा लागेल. पुनरुत्थानानंतर ख्रिस्ताने 40 दिवसपर्यंत ह्या पृथ्वीवर लोकांना दर्शन दिले व स्वर्गात जाण्यापूर्वी त्याने त्याच्या लोकांना म्हटले की येरुशलेम मधून बाहेर जाऊ नका, परंतु परमेश्वर पित्याच्या अभिवचनाची वाट पहा. लूका शुभवर्तमान 24 अध्याय 49 वचन सांगते. लूका शुभवर्तमान 24 अध्याय 49 वचन. पहा, माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत ह्या शहरात राहा.
प्रेषितांची कृत्ये 1 5व्या वचनामध्ये म्हटले आहे, प्रेषितांची कृत्ये 1 5 वचन, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. 10 दिवसानंतर पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाचा आत्मा त्यांच्यावर आला. 17वं वचन बघा, तुम्ही आपल्या निवासस्थानातून 2 दशमांश एफाभर सफीटाच्या 2 भाकरी ओवाळणीसाठी आणाव्या. त्या खमीर घालून भाजलेल्या असाव्या. परमेश्वराप्रित्यर्थ हे पहिल्या उपजाचे अर्पण होय. काही ह्या वचनाविषयी आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट आपण लक्षात घेतली आहे. आम्ही म्हटले की खमीर वाईटाचे प्रतीक आहे व ते अर्पणात असायला नको. परंतु ह्या ठिकाणी अपवाद आहे व हे मंडळीचे दर्शक आहे. हे नवे अर्पण अर्थात अन्नार्पण आहे ज्यात खमीर मिसळले आहे. ह्याचा अर्थ काय? ह्याचाच अर्थ मंडळीत दुष्टपणा आहे. हे ह्या पृथ्वीवरील मंडळीविषयी सांगते ज्याविषयी आम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे व आम्ही पाहतो. मंडळी अस्तित्वात येण्यापूर्वी परमेश्वराला हे माहीत आहे. 18 ते 20 वचने पुढे सांगतात, वर्षावर्षाची 7 दोषहीन कोकरे, 1 गोऱ्हा आणि 2 मेंढे भाकरीबरोबर अर्पावे. त्यांच्याबरोबरचे अन्नार्पण व पेयार्पण ह्यांच्यासह परमेश्वराप्रित्यर्थ त्यांचा होम करावा. हे परमेश्वराप्रित्यर्थ सुवासिक हव्य होय. मग पापार्पणासाठी 1 बकरा व शांतर्पणाच्या यज्ञासाठी 1 वर्षाचे 2 मेंढे अर्पावे. याचकाने ती अर्पणे प्रथम उपजाच्या भाकरीबरोबर त्या 2 मेंढ्यांसह परमेश्वरासमोर ओवाळावी. ही परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र असून याचकाच्या वाट्याची व्हावी. सर्व अर्पणे ह्यावेळी करावयाची होती. जे काही ख्रिस्त आहे व जे काही त्याने केले ते सर्व मंडळीसाठी आहे. विश्वासणारे प्रत्येक गोष्टीसाठी त्याच्याजवळ जाऊ शकतात. सर्वप्रथम तारण प्राप्तीसाठी त्याच्याजवळ येऊ शकतात. मदतीसाठी येऊ शकतात. कृपा, दया, सहानुभूती आणि सांत्वना प्राप्त करण्याकरिता येऊ शकतात. जीवनातील प्रत्येक परिस्थितीत आम्ही सर्व श्रोत्यांनो त्याच्याकडे येऊ शकतो. सर्व अर्पणे ह्यावेळी करण्यात येत असत. हे किती मनोवेधक आहे ना श्रोत्यांनो, की ह्या चित्रात परमेश्वर आम्हाला अनेक महान सत्य सांगत आहे. तो सैद्धांतिक तत्वे उपयोगात न आणता चित्रांचा उपयोग करीत आहे. 21वं वचन, तुम्ही त्याच दिवशी हे जाहीर करावे की आज आपला एक पवित्र मेळा भरणार आहे, म्हणून कोणीही अंगमेहनतीचे काम करू नये. तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. त्या दिवशी त्यांनी विश्राम करून कामापासून स्वतःला दूर ठेवायचे होते. हेच आम्हाला जेव्हा आम्ही ख्रिस्ताजवळ येतो तेव्हा करायचे आहे. तिताला पत्र 3 5 वचन सांगते. तिताला पत्र 3 5 वचन, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. 22वं वचन बघा, तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल तेव्हा शेताच्या कानाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू नका आणि सर्व वेचू नका. गरीब व उपरी ह्यांच्यासाठी तो राहू द्या. मी परमेश्वर तुमचा देव आहे. पवित्र दिवस जमिनीला सुद्धा लागू करण्यात आला. ह्या सर्व उत्सवात त्यांना परके व गरीब ह्यांना स्मरण ठेवायचे होते. ही मंडळीची व सर्व विश्वासणाऱ्यांची आज व्यावहारिक बाजू आहे. आम्ही कृपेने तारल्या गेलो आहोत, परंतु परमेश्वराचे वचन इतरांना सांगण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करायला हवा. त्यांची मदत करायला हवी. जर मंडळीतील लोक देवाचे शुभवर्तमान इतरांना सांगत नाहीत तर त्यांना इतर सामाजिक कार्यात भाग घेण्याचा काही अधिकार आहे असे मला वाटत नाही. आम्हाला लोकांची मदत करायची आहे, त्यांच्या गरजेच्या वेळी त्यांच्याकडे जायचे आहे, परंतु ह्यासोबतच शुभवर्तमान त्यांना सांगायचे आहे. लक्षात घ्या की खाली पोट किंवा उपाशी असणारी व्यक्ती शुभवर्तमान ऐकण्याकरिता इतकी उत्सुक असू शकत नाही. याकोबाचे पत्र 2 14 ते 20 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. आपण स्वतः वाचा श्रोत्यानो. याकोबाचे पत्र 2 14 ते 20 वचने. ह्या काळाच्या शेवटी मंडळीला वर घेतल्या गेल्यानंतर जे एक मोठे पीक येईल त्याकडे जेव्हा परमेश्वर अन्य जातींची आठवण करेल त्याकडे हे निर्देश करते. याकोबाचे पत्र 1 18 वचन आम्हाला सांगते. याकोबाचे पत्र 1 आणि 18 वचन, आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथम फळ व्हावे म्हणून त्याने स्वतःच्या इच्छेने आपणाला सत्य वचनाने जन्म दिला. प्राचीन मंडळी यहुदी होती व प्रथम फळ होती, परंतु त्यामागून अनेक अन्य जातीय येणार होते. आमचा प्रभू काळाच्या शेवटाविषयी मत्तेकृ शुभवर्तमान 13 38 आणि 39 वचनांमध्ये सांगतो.
मत्तेकृ शुभवर्तमान 13वा अध्याय 38 आणि 39 वचने. तो म्हणतो, शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. ते पेरणारा वैरी हा सैतान आहे, कापणी ही युगाची समाप्ती आहे आणि कापणारे हे देवदूत आहेत. काळाच्या शेवटी होणारा हा न्याय होय श्रोत्यानो. स्वर्गदूत मंडळीच्या वर घेतल्या जाण्याशी कशाही प्रकारे जुळलेले नाहीत. येणारा न्याय हा लक्षात घेतलेला आहे. यशायाचे पुस्तक 42वा अध्याय आणि पहिलं वचन आम्हाला सांगतं. यशायाचे पुस्तक 42वा अध्याय आणि पहिलं वचन. पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, याचविषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. आता आपण रणशिंगाचा पवित्र समय पाहणार आहोत. 23वा अध्याय 23 ते 25 वचने सांगतात. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, 7व्या महिन्याची प्रतिपदा तुम्हाला परम विश्रामाची असावी. स्मरण देण्यासाठी त्या दिवशी रणशिंगे फुंकावी व पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी तुम्ही अंग मेहनतीचे काही काम करू नये, तर परमेश्वराला हव्य अर्पावे. ह्या ठिकाणी दिनांक महत्वाचे आहे. सण 7व्या महिन्यात पाळण्यात येत. हा काही प्रमाणात शब्बात महिना असे, जसे शब्बात दिवस व शब्बात वर्ष होते. ज्या प्रकारे वल्हांडणाद्वारे धार्मिक वर्ष सुरू होत असे, तसे ह्याद्वारे सामाजिक वर्ष सुरू होत असे. इस्रायली रानातून कूच करीत असताना सुद्धा 2 चांदीची रणशिंगे वाजवीत असत. 7 वेळा त्यांना फुंकण्यात येई. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये 7 रणशिंग्यांचे वर्णन आहे, जी महासंकटाचा काळ व इस्रायलांचे त्यांच्या भूमीमध्ये वापस परतणे दर्शविते. यशायाचे पुस्तक 27वा अध्याय आणि 13वे वचन सांगते. यशायाचे पुस्तक 27 अध्याय 13वे वचन. त्या समयी असे होईल की एक मोठा कर्णा वाजेल. तेव्हा आशूर देशात गडप झालेले व मिसर देशात परागंदा झालेले लोक येतील आणि यरुशलेमेतील पवित्र डोंगरावर परमेश्वरास दंडवत घालतील. मत्तेकृ शुभवर्तमान 23वा अध्याय 31वे वचन सांगते. मत्तेकृ शुभवर्तमान 23वा अध्याय आणि 31वे वचन. यावरून तुम्ही संदेष्टांचा घात करणाऱ्यांचे पुत्र आहात, अशी स्वतःविरुद्ध तुम्ही साक्ष देता. इस्रायली पुन्हा आपल्या भूमीत परतण्यापूर्वी मंडळीला ह्या पृथ्वीवरून काढून घेतल्या जाईल. ते प्रभूच्या आवाजाला रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे ऐकतील. जे ह्या पृथ्वीवर बाकी राहतील ते ह्या रणशिंगाचा आवाज ऐकतील. स्तोत्रसंहिता 89 अध्याय आणि 15वे वचन आम्हाला सांगतं, ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. रणशिंगे येणाऱ्या न्यायाशी जुळलेले आहेत. 26 ते 32 वचने आता आपण वाचूया. 23वा अध्याय 26 ते 32 वचने. परमेश्वराने मोशेला सांगितले, त्याच 7व्या महिन्याच्या दशमीस प्रायश्चिताचा दिवस पाळावा. त्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरावा. त्या दिवशी तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे आणि परमेश्वराला हव्य अर्पावे. त्या दिवशी तुम्ही कसलेही काम करू नये, कारण हा प्रायश्चिताचा दिवस होय. त्या दिवशी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या समोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. त्या दिवशी जो मनुष्य आपल्या जीवाला दंडन करणार नाही, त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा. कोणाही मनुष्याने त्या दिवशी कसलेही काम केले तर मी त्याला स्वजनातून नाहीसा करीन. तुम्ही कसलेही काम करू नये. तुमच्या सर्व निवासस्थानातून तुम्हाला हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. तो दिवस तुम्हाला परमविश्रामाचा शब्बात व्हावा व तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे. त्या महिन्याच्या नवमीच्या संध्याकाळपासून दुसऱ्या संध्याकाळपर्यंत तुम्ही आपला शब्बात पाळावा. प्रायश्चिताचा महान दिवस 16व्या अध्यायाशी जुळलेला आहे. 3 वेळा म्हटलेले आहे श्रोत्यानो की तुम्ही आपल्या जीवास दंडन करावे. हा एक गंभीर दिवस असे. ह्या विरुद्ध हे मनोवेधक आहे की योबेलच्या वर्षाची तुतारी प्रत्येक 50व्या वर्षी प्रायश्चिताच्या दिवशी वाजविल्या जाई व ती आनंद व खुशी दर्शवित असे. लेवीचे पुस्तक 25वा अध्याय 8 आणि 9 वचने सांगतात. लेवीचे पुस्तक 25वा अध्याय 8 आणि 9 वचने. 7 शब्बात वर्षे म्हणजे 7 गुणिले 7 एवढी वर्षे मोजा. ह्या 7 शब्बात वर्षांचा काळ एकूण 50 वर्षे होय. मग 7व्या महिन्याच्या दशमीस म्हणजे प्रायश्चिताच्या दिवशी मोठ्या आवाजाचे शिंग देशभर सर्वत्र फुंकावे. जेव्हा तुमच्या व माझ्या तारणासाठी किंमत भरून देण्यात आली, तेव्हा सुटका झाली.
हेच योबेल वर्ष होय. पुढे 33 ते 36 वचने सांगतात. 33 ते 36 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांना सांग, त्याच 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसपर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ मांडवाचा सण पाळावा. पहिल्या दिवशी पवित्र मेळा भरवावा. त्या दिवशी अंग मेहनतीचे काही काम करू नये. 7 दिवस परमेश्वराला हव्य अर्पावे व 8व्या दिवशी आपला पवित्र मेळा भरून परमेश्वराला हव्य अर्पावे. सणाचा हा समारोप दिन होय. त्या दिवशी कसलेही अंग मेहनतीचे काम करू नये. 7व्या महिन्यात श्रोत्यांनो, हा 3रा सण असे. हा स्मरण आणि भविष्य सूचक पवित्र समय असे. स्मरण म्हणून हा त्यांच्या रानातून भटकण्याविषयी सांगत असे व भविष्य सूचक म्हणून जेव्हा परमेश्वर त्यांच्या सर्व पापांना दूर करेल व ते त्या वचनदत्त देशात पुन्हा सुरक्षित निवास करतील त्याविषयी सांगेल. जखऱ्याचे पुस्तक 12 10 वचन, जखऱ्याचे पुस्तक 13 1 वचन, मिखाचे पुस्तक 4 4 वचन ह्याविषयी आम्हाला सांगतात. आता आपण 37 आणि 38 वचने वाचूया. परमेश्वराचे नेमिलेले संयम हे होत. त्यात हव्य म्हणजे होमार्पण, अन्नार्पण, शांतर्पण व पेयार्पण. त्या दिवसानुसार परमेश्वराला अर्पण्यासाठी पवित्र मेळे भरावे असे तुम्ही जाहीर करावे. ह्याशिवाय तुम्ही परमेश्वराचे शब्बात पाळावे, भेटी अर्पाव्या, सर्व नवस फेडावे आणि परमेश्वराला स्वसंतोषाची सर्व अर्पणे करावी. लोकांच्या भल्यासाठी परमेश्वर कशामध्ये आनंद मानतो हे ह्याद्वारे प्रगट होते. 39 ते 44 वचने बघा. जमिनीचा उपज गोळा केल्यावर त्याच 7व्या महिन्याच्या 15व्या दिवसापासून पुढे 7 दिवसपर्यंत परमेश्वराप्रित्यर्थ सण पाळावा. पहिला दिवस व 8वा दिवस हे परम विश्राम दिन होत. पहिल्या दिवशी तुम्ही चांगल्या चांगल्या झाडांची फळे, खजुरीच्या झावळ्या, दाट पालवीच्या झाडांच्या डहाळ्या, ओहळा लगतचे वाळुंज ही आणून परमेश्वर तुमचा देव ह्यासमोर 7 दिवस उत्सव करावा. प्रतिवर्षी 7 दिवस परमेश्वराप्रित्यर्थ हा सण पाळावा. तुमचा हा पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. 7व्या महिन्यात हा सण पाळावा. तुम्ही 7 दिवस मांडवात राहावे. जितके जन्मतः इस्रायली आहेत त्यांनी मांडवात राहावे. म्हणजे तुमच्या पुढील पिढ्यांना कळेल की मी इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढिले तेव्हा मांडवात त्यांना राहावयाला लाविले. मी परमेश्वर तुमचा देव आहे. ह्याप्रमाणे मोशेने इस्रायल लोकांना परमेश्वराचे नेमिलेले समय कळविले. श्रोत्यानो, हा पवित्र सण 1000 वर्षाच्या ख्रिस्त राज्यात पाळण्यात येईल. हा सण फक्त 1000 वर्षाच्या राज्याविषयी भविष्य नाही, परंतु हा अनंतकाळ व अनंतकाळचे राज्य ह्याविषयी सांगतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव.